विषय असा आहे की भगवंताला कोणती भक्ती आवडते? ज्या भक्तीमध्ये मायेचा संकल्प सोडलेला असतो ती भक्ती भगवंताला आवडते. ती भक्ती केल्यानंतर ज्या स्थितीमध्ये आपण असतो त्या स्थितीमध्ये आपल्याला जगायचंय. आणि नुसतं जगायचं नाही तर अंतःकरणामध्ये चित्तामध्ये समाधान देखील ठेवायचं आहे. आणि जे काही आपले चिंता असतील, दुःख असतील, ते सर्व भगवंताला समर्पित करायचं आहे. आणि जे संचिताचं जे भोग आहे ते भोग भोगत आपल्याला पुढे चालायचं आहे, कर्म करत राहायचं आहे. भोगणे ते फळ संचिताचे. हे सर्व करत 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 सर्व भार एकदा त्या ईश्वराला समर्पित करायचा आहे. आणि हा जन्म मरणाचा जो संसार आहे, जन्म मृत्यूचं, हे सर्व संसार त्या भगवंताच्या समर्पित करायचा आहे. असा तात्पर्य या अभंगाचा विषय आहे. विठ्ठल अभंगातील पहिला शब्द असा आहे हेची. हेच भक्ती भगवंताला आवडते. कोणती भक्ती आवडते? भक्तीचा जर विषय निघाला तर भक्तीचे 9 प्रकार पडतात. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चना वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. 9 भक्तीचे प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मग श्रेष्ठ भक्ती कोणती आहे? तुकोबाराय महाराज म्हणतात यातील एक एक भक्ती करून सुद्धा भक्त करून जाऊ शकतात. आता तुम्ही जे बसलात कीर्तन ऐकता, हे सुद्धा एक भक्तीचाच प्रकार आहे. श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती. कोणी मित्रत्वाच्या माध्यमातून भक्ती करतं, कोणी दासत्व स्वीकारून भक्ती करतं, कोणी स्मरण करतं. मग आम्ही करावं काय? तुकोबाराय महाराज म्हणतात कोणतीही भक्ती करा, पण त्याच्यामध्ये काय सोडा? संसाराची जी माया आहे ती तुम्हाला सोडायचं. मग भक्ती कोणी करावी असा जर प्रश्न उद्भवला तर भक्ती कोणीही करू शकते. सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिजन. या ठिकाणी भक्ती कोणीही करू शकतात, त्या ठिकाणी बंधन नाही. पण तुम्ही कशा पद्धतीने भक्ती करता त्याला महत्व आहे. कारण मनुष्य 3 प्रकारच्या गुणांना व्यापलेला आहे. तुकोबाराय महाराज म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जग. 3 प्रकारची माणसं या भूतलावर, या पृथ्वी तलावर आहेत. 3 प्रकारची माणसं काय? जे कोणते 3 प्रकार आहेत? काही रजगुणी आहेत,
काही तमोगुणी आहेत तर काही सत्वगुणी आहेत. मग यांना ओळखायचं कसं? एक दृष्टांत आपल्या समोर देतो. एका मंदिराचं बांधकाम चालू आहे. एका मंदिराचं बांधकाम चालू असताना त्या ठिकाणी त्या मंदिराला दगड घडवायचं काम काही माणसं त्या ठिकाणी करत आहेत. चिडा घडवायची काम त्या ठिकाणी काही माणसं करत आहेत. ते काम करत असताना एक माणूस त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, बाबा तुम्ही काय करत आहात? त्यानं तर काय करत होता? दगड घडवायचे काम करत होता मंदिराच्या बांधकामासाठी. तुम्ही काय करत आहात? त्यानं सांगितलं, काय नाही बाबा, या माध्यमातून मी भगवंताची सेवा करतो. दगड घडवण्याच्या माध्यमातून मी केलेले दगड त्या मंदिराला लागेल, या माध्यमातून मी भगवंताची सेवा करतो. त्या माणसानं उत्तर दिलं. तिथून तो माणूस दुसऱ्या माणसाकडे गेला. त्यालाही विचारलं, तू काय करतोस बाबा? त्यानं सांगितलं, पोट आहे, पोटासाठी कामं करावी लागतात म्हणून मी हे काम करत आहे. यातून उत्पन्न भेटते, पैसा मिळतो, मी संपूर्ण माझा परिवार चालवत असतो. पोट आहे, पोटासाठी मला हे काम करावं लागतं. लक्ष द्या, पहिला म्हणला मी भगवंताची सेवा करतो. दुसरा म्हणतो पोट आहे, पोटासाठी हे काम करतो. तिथून तिसऱ्या माणसाकडे गेला. तिथे गेला, त्यालाही विचारलं की बाबा तू काय करतोस? त्यानं लगेच उत्तर दिलं, डोळ्यात काय माती गेली? डोळ्यात काय माती गेली दिसणार चालली मी काय करायला? ते दगड घडवायचं काम करायला. या ठिकाणी लक्ष द्या, काम कोणतं आहे? एकच काम आहे. तिघांचं एक काम एकच आहे, दगड घडवायचंच काम आहे. पण पहिला म्हणतो भगवंताची सेवा, दुसरा म्हणतो पोट आहे, पोटासाठी, तिसरा म्हणतो डोळ्यात काय माती गेली. काम एकच आहे. हे या ठिकाणी 3 गुण आहेत. पहिला जो आहे कोण आहे? आता इथं सांगायची गरज नाही, आता जवळपास 24 वर्ष झाली. पहिला जो आहे सत्वगुणी, दुसरा जो आहे रजोगुणी, तिसरा जो आहे तमोगुणी. असे 3 प्रकारची माणसं आहेत. महाराज म्हणतात या तिघांना देखील अधिकार आहे. कशाचा? भक्तीचा अधिकार आहे. आणखी एक उदाहरण देतो. एका झाडाखाली संन्याशी बसला होता. संन्याशी होता, झाडाखाली, उन्हाचे दिवस होते, शांत असं झाडाखाली बसला. एक दगड होता, त्या दगडावर डोकं ठेवून असं थोडा पहुंडला होता, आराम करायला होता, दगडालाच उशी करून. संन्याशी माणूस. काही महिला भगिनी, काही बाया रस्त्यानं जाऊ लागल्या समोरून. जाताना त्या महाराजांना बघितले त्या बायाने. त्यातली एक बाई त्यांच्यामध्येच म्हणते बायांना, साधू झालाय, साधू झालाय, पण उशीचा मोह गेला नाही. काही गरज त्या ठिकाणी बायांना बोलायची. साधू झालाय पण उशीचा मोह गेला नाही. दगडच का होईना उशाला घेऊन झोपलाय. दगडच का होईना उशाला घेऊन झोपलाय. साधू महाराजांच्या कानावर ते शब्द पडले. साधू महाराज म्हणले, खरंच आहे, मी संन्याशी माणूस, मला उशीची काय गरज. दगड काढलं डोक्या खालून, बाजूला असं फेकून दिलं. लगेच दुसरी बाई लगेच उत्तर दिली, साधू झालाय कसा तन काय आलाय, कसा जोरात आपल्याला दगड. साधू महाराज विचारात पडले. पहिलं वाटलं माझं चुकलं म्हणून दगड फेकलो. लगेच तिसरी बाई उत्तर दिली, महाराज तुम्ही कोणाकोणाचं ऐकून तसं वागणार आहात. तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला जे योग्य वाटेल, जे सत्य आहे असं जाणवेल, त्यानुसार तुम्ही चला. आमचं ऐकून चालू नका. विठ्ठला विठ्ठला. याच्यामध्ये 3 गुण आहेत. 3 बाया म्हणजे 3 गुण. पहिली बाई कोणती आहे? साधू झालाय,
दगडच काय होईना उशाला घेऊन झोपलाय. कोण आहे? बोलत जाऊ. मला वाटायला मला जमाले की नाही असं वाटायला. तुम्ही काय बोलणार केलं? ते रजोगुणाची बाई आहे. दुसरी कोण आहे? तमोगुण. तिसरी आहे सत्वगुण. ही 3 गुणाची माणसं या भूतलावर, या पृथ्वी तलावर वावरतात. आणि या 3 गुणामध्ये वावरत असताना आपणाला भक्ती करायची आहे. 3 गुणाच्या माणसांना कशा पद्धतीने भक्ती करायचं हे ज्याचं त्याचं ठरवायचं आहे आणि त्या भक्तीने आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आता ही श्रवण भक्ती आहे. तुम्ही कीर्तन ऐकताय, ही श्रवण भक्ती आहे. या श्रवण भक्तीतून तुम्ही स्मरण भक्ती सुद्धा करू शकता. स्मरण करता 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 बुद्धीमध्ये काही पालट झाला, ज्ञानार्जन झालं, कीर्तन भक्ती. पण कसं आहे, टिकून राहायचं आहे, कुठेतरी स्थिर असायला पाहिजे. कारण स्थिरता आल्याशिवाय भगवान प्राप्त होत नाही. भगवंताला कोणतं तरी एक पाहिजे. एक तत्व नाम जडधरी म्हणा हरिसी करुणा येईल. एक निष्ठा पाहिजे, एक भाव. काही करा. आपण म्हणतो दगडाला सुद्धा आपण पाजर करू शकतो, पण निष्ठा पाहिजे. मग त्या ठिकाणी भक्ती सफल होते. अशी भक्ती भगवंताला आवडते. आता भक्ती भगवंताला आवडते, पण त्या भक्ती करत असताना सगळ्यात मोठी अडचण आहे ती मायेची. आपण वरून जरी माया दाखवत नसेल, पण मनात काय चाललंय हे सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी शब्द वापरलाय, भक्ती आवडते. पण ती भक्ती आवडत असताना काय करावं लागते? संकल्पावी माया संसाराची. संकल्प हा शब्द आपल्याला प्रत्येक ठिकाणी येतो बरं का. तुम्ही 4 धाम यात्रेला जा, कोणत्या देवतेचा अभिषेक करा, त्या ठिकाणी महाराज सांगतात संकल्प सोडा. संकल्प या शब्दाची व्याख्या काय? आता अभिषेक करताना सुद्धा संकल्प का सोडावा लागतो? त्या ठिकाणी महाराज हातामध्ये पाणी देतात. बरं, पाणीच का देतात? त्या ठिकाणी सर्व साहित्य आहे. दही आहे, दूध आहे, तूप आहे, मध आहे, गोमूत्र आहे, सर्व 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 काही साहित्य आहे. त्या ठिकाणी कोणतीच वस्तू त्या ठिकाणी हाताने सोडायला होत नाही. फक्त पाणीच का सोडायला होतात? आता पैसा सोडायचा पुन्हा आलाय, पैसा हातावर घेऊन. पाणी का सोडायला होतात? जसं पाणी सोडल्यानंतर पाण्याचा 1 अंश देखील काही वेळानं आपल्या हाताला शिल्लक राहत नाही. दही सोडा, दह्याचा सुद्धा काही अंश शिल्लक राहतो. मध सोडा, मधाचा देखील अंश काही शिल्लक राहतो. तूप सोडा, तुपाचा देखील अंश आपल्या हाताला शिल्लक राहतो. पण पाणीच का सोडायला होतात? पाण्याचा संकल्प सोडल्यानंतर पाण्याचा अंश काही वेळानं काहीच आपल्या हाताला राहत नाही, म्हणून पाण्याचा संकल्प सोडतात. तशी भक्ती करत असताना मायेचा थोडासाही अंश आपल्या मनामध्ये शिल्लक राहायला नाही पाहिजे. त्यावेळेस मग ती खरी भक्ती आहे. विठ्ठल संकल्पावी माया संसार. संसार कशाला? असा संकल्प सोडल्यानंतर जन्म मृत्यूच्याही पलीकडे आपण जातो. जन्म आणि मृत्यू याच्याही पुढची पायरी आपल्याला गाठायची आहे. असा संकल्प आपल्याला सोडायचे. मग असा संकल्प सोडत असताना आपल्याकडे एक निष्ठा असायला पाहिजे, एक तत्व असायला पाहिजे. भक्ती कोणत्याही देवाची करा, पण निष्ठा ठेवा. काही जण हरी, हर, दत्त हे असे असे अनेक 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 भेद आहेत. या ठिकाणी सांगितले आहे शिवा रामा नाही भेद, हरिहरा नाही भेद. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात, तुका म्हणे श्रीरंग श्री धरिला शिवलिंग. त्यांच्यात भेद नाही, पण आपण आपल्यात भेद आणून ठेवले. काही करा, फक्त एक निष्ठता ठेवा. एक महात्मा बसवेश्वरांचे एक जीवनातलं उदाहरण आहे.
त्यांनी जो घराचा त्याग केला, का केला? घरामध्ये एक निष्ठता नव्हती म्हणून त्याग केला. ज्यावेळेस महात्मा बसवेश्वर नाव ऐकले सर्वांनी, जगज्योती महात्मा बसवेश्वर, आपण त्यांच्या घरामध्ये अशी पूजापाठ चालायचे, अनेक देव होते. लहान 7 वर्षाचे असताना त्यांनी घर सोडले बरं का महात्मा बसवेश्वरांनी. घरामध्ये पूजा चालायची. पूजा चालत असताना एका दिवशी काय झालं, खेळून खेळून बसवेश्वर थकले लहान असताना. आईकडे गेला, आई मला तहान लागली, पियाला पाणी दे, मला तहान लागली, पियाला पाणी दे. आईने सांगितलं, बेटा वडिलांची पूजा चालू आहे, वडील सवळ्यात आहे, त्याच्यामुळे तुला पाणी देता येणार नाही, थोडा वेळ थांब. पुन्हा महात्मा बसवेश्वर बाहेर गेले, थोडा वेळ खेळले, पुन्हा आणखी 10-15 मिनिटांनी घरामध्ये आले. पुन्हा मला आई पियाला पाणी दे. वडिलांची पूजा झाली नव्हती. थोडा वेळ थांब म्हणत 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 1 तास निघून गेला, 1-1.5 तास निघून गेला. वडिलांची पूजा झाली नाही. यानं तहानेने व्याकुळ झाला, तहानेने व्याकुळ झाला. आईला म्हणलं, आई पाणी दे, खूप जीव कासावीस होतोय. आई थोडं थांब, 5 मिनिट थांब. आणि मला नेमकं बाबा काय करायलेत देवाऱ्यामध्ये. थोडा त्यानं ते पडदा बाजूला केला, पाहिलं हे 50-100 मूर्त्या देवाऱ्यामध्ये. एक मूर्तीला समोर घ्यायलेत, पंचामृतानं धुवायलेत, पुन्हा पाण्यानं धुवायलेत, पुन्हा ठेवायलेत, पुन्हा पूजा करायलेत, पुन्हा दुसरे देव घ्यायलेत, पुन्हा पाण्यानं पंचामृत, पाणी, पुन्हा पूजा. 20-25 देव झाले होते पूजा करायचे. आणखी 20-25 देव तसेच शिल्लक होते. बसवेश्वराने विचार केला, यांनी आणखी 25 देवाची पूजा करेपर्यंत माझा जीव निघून जाईल. बालपणाचा हट्ट, रागाच्या भरात बाहेर आले. त्याने ऐकलं होतं जमिनीमध्ये पाणी आहे. मग एवढंच एक लाकूड घेतलं, खड्डा खांदायचा 1 फूट 1.5 फूट, पण पाणी लागायचं नाही. आता 1-1.5 फुटावर पाणी लागते. पुन्हा दुसरा खड्डा खांदायचा, तिथे पाणी लागायचं नाही. असे 5-50 खड्डे खणले, पण पाणी काही लागलं नाही. तोपर्यंत तिकडे वडिलांची पूजा झाली. वडील बाहेर सूर्य देवतेला अर्घ्य देण्यासाठी बाहेर आले. सूर्याला अर्घ्य दिलं आणि बघितलं खड्डे बसवेश्वराने केलेले. बसवांना, तू हे काय केलास? काय नाही बाबा, किती वेळ झालं तुमच्यासाठी, मी तहान लागली म्हणून आई मला पाणी दिली नाही, तुम्हाला वेळ लागते काय की म्हणून मी जमिनीत पाणी आहे असं ऐकलं होतं, म्हणून मी खड्डा खणतोय, खड्डे खणतोय, पण पाणी काही मला लागत नाही. त्यावेळेस बसवेश्वरांचे वडील म्हणले, बसवांना, तू 50 खड्डे केलेस खरं आहे, 1-1.5 फुटाचे 50 खड्डे केलेस, पाणी लागलं नाही. तेच 50 खड्डे खंदत बसण्यापेक्षा एकच खड्डा जर 50 फुटाचा केला असतास तर तुला आतापर्यंत पाणी लागलं असतं. लगेच बसवनाने उत्तर दिलं, 5-50 देवाची पूजा करत बसण्यापेक्षा एकाच देवाची पूजा तुम्ही जर केला तर तुम्हाला सुद्धा देव भेटला असता. तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये असा विद्रोह निर्माण झाला. काही नाही म्हणजे आपण समाजाला जागृत करायचं म्हणते तर 7व्या वर्षी बाहेर पडले. विठ्ठल विठ्ठल हे कशामुळे सांगितलं? कोणतं तरी एक तत्व धरा, त्या ठिकाणी भेद करू नका. शिव, विठ्ठल, दत्त असं काहीच करू नका, सर्व एक आहे. नरहरी सोनारांची घटना तर सर्वांनाच माहिती आहे. ते भेद काहीच नाही. भक्ती करताय ठीक आहे, पण भक्तीमध्ये जर भेद आला त्या भक्तीला काही महत्व नाही, म्हणून हे सांगण्याचं तात्पर्य. अशी जर भक्ती, कोणती माया नाही, भेद नाही, काही नाही, जर अशी जर भक्ती झाली तर ही भक्ती देवाला आवडते. त्यासाठी काय करावं लागतं? संकल्पावी माया संसाराची
आता यावर्षी आता बघायचंच काम नाही तुम्हाला सागरी. संकल्पावी माया संसाराची. आता हे सुद्धा माया सोडूनच आलेले आहे. यांच्या पाठीमागे सुद्धा माया नाही अशी काही नाही. भजन कीर्तन हे अशी गोष्टी आहेत. आता काय माया जमवायची ते सप्ताहाच्या आधी, आणि सप्ताह झाल्यानंतर थोडी माया घुसते, पण या 8 दिवस तर माया कधीच येत नाही. गायक असो, आता आम्ही सुद्धा कोणता कार्यक्रम घेताना माया या शब्दाचा अर्थ म्हणजे पैशाचं बोलतोय बरं का. आधीच बोलतो, पण आता एकदा या ठिकाणी आलो किंवा कार्यक्रमात थांबलो, डोक्यातून निघून जाते ते सर्व काही. मग आनंदाने त्या ठिकाणी करतो, ते काहीच पाहत नाही. आणि हे गाव असं आहे, कधीच कोणाला नाराज करत नाही, हे तितकंच महत्वाचं. तुमच्यामध्ये नाराज करण्याची भावना असली असती, आज 300 किलोमीटर काय 700 किलोमीटर चालत आले बाईकवर. त्यांना किती थकवा जाणवला असेल येताना, पण आता चेहऱ्यावर काहीतरी आहे का दोघांचे. आणि आज आपल्या गावात पहिला दिवस आहे, तरी सुद्धा तुमचे कौतुक करावं तेवढे कमीच आहे. आपण जमलात, याच्यापेक्षा जास्त जमतात, पण कौतुकच करावं लागणार आहे. उद्यापासून येताना एकाला जोडी आणत जा, कारण आज मला असं वाटतं बाहेर गावची बरेच आहेत, गावातले थोडे कमीच दिसायचे. त्या मनात महिला म्हणजे सोडले तर गावातले सुद्धा येत जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा आनंद पुन्हा भेटणार नाही. कीर्तनाचा आनंद असेल, गायनाचा असेल, हा आनंद तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आणि तुम्ही आता जे गायन केले ते पुन्हा गा म्हणजे ते सुद्धा जमणार नाही. वातावरणानुसार त्या ठिकाणी सहज निघून जात. आणि भक्ती सुद्धा तशीच पाहिजे, सहज झालेली पाहिजे भक्ती, जबरदस्ती केलेली भक्ती नाही. महाराजांना सांगितलं बेल वाहा, फुलं वाहा. श्रावण महिन्यामध्ये बघायचं कामच नाही, नवऱ्याला सुख नाही घरामध्ये श्रावण महिन्यात. अहो बेल आणा की, आणि भक्ती कोण करणार. काय ताप झाला असं म्हणून ती नवरा बेल आणणार आणि ती बाई वाहणार. खरीच भक्ती कशी पाहिजे, बेल वाहा, कारण ते तर पाहिजेच, पण मनातून सुद्धा तशीच भक्ती पाहिजे. कसं बेल आणल्या हो, खिडकी आणल्या हो, ते आणल्या हो, हे कसं आहे. काहीतरी दिसल्याशिवाय माणसाचं मन रमत नाही, म्हणून ही साधनं ठेवलेली आहे. बेल वाहण्याची साधनं, नामस्मरण देखील एक साधनच आहे बरं. म्हणून तर म्हटलंय नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. साधन तर करावीच लागणार आहेत. तुम्ही साधना करताय पण साध्य काही होत. साधना खूप करताय, हे देखील साधनच आहे. भक्ती साधनाचाच प्रकार आहे. ते कशा पद्धतीने भक्ती करतात ते देखील साधनच आहे. आता मी या ठिकाणी कीर्तनाला आलोय, काही साधनाच्या माध्यमातूनच या ठिकाणी आले आणि कीर्तन झाले तर साध्य झाले. भोकरून निघताना साधनानं चाले गाडीनं, ते साधन आहे. साध्य काय होतं माझं, या ठिकाणी येऊन कीर्तन करणं हे माझं साध्य होतं. आणि हे साध्य होण्यासाठी ज्या साधनाचा वापर केलाय, जर योग्य साधन वापरलं तर ते साध्य व्हायला काही हरकत नाही. तसं भक्ती करत असताना योग्य साधनाचा वापर झाला, योग्य साधनाचा उपयोग जर तुम्ही केला, भक्ती सुद्धा हे साध्य होऊ शकते. टाळ आहे, मृदंग आहे, श्रुती आहे, हे देखील साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून आपल्याला लवकर त्या ठिकाणी जाता येऊ शकते. जसं चालत जाणं, आता सायकलीने येणं हे साधन आहे, पण ते लवकर साध्य व्हायचं साधन नाही. समजा मी सायकलीने या ठिकाणी निघालो असतो तर मला या टाइम पर्यंत पोहोचणं शक्य झालं नसतं. साधन आहे, साधन नाही अशातली काही बाजू नाही. साधन आहे
पण योग्य वेळी साध्य होऊ शकते का हे तितकंच महत्वाचं आहे. काही जण चारिधाम यात्रा करतात, चारधाम यात्रेला जातात. मग त्या ठिकाणी जातात, मी चारधाम यात्रेला गेलो, हे केलो, ते केलो, काय मोठं आहे, भव्य दिव्य विमानानं गेलो, कोणी म्हणे हेलिकॉप्टरनं गेलो. अरे बाबा, चारधाम यात्रा केलास, साधनानं केलास, पण साध्य काय झालं? तो अभिषेक केलास का, पूजा केलास का, काय भंडारा केलास का, लोकांना अन्नदान दिलास, हे काही केलास का? मग त्या चारधाम यात्रेला काय फायदा? तू किती मोठ्या साधनाचा वापर केलास, पण साध्य करण्याच्या माध्यमातून तुझे प्रयत्न काहीच नव्हते. आता या ठिकाणी सप्ताहाला आलात, कीर्तनाला आलात. कीर्तनाला आल्यानंतर कीर्तन ऐकत असताना जर एखादी बाजू, जर एखादी गोष्ट आपल्याला पटली, तर त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून आपण वागण्याचा प्रयत्न केला आणि त्या साधनाचा वापर करून एखादा व्यसनी माणूस असेल, व्यसन सुटलं, एखादी कोणी बिडी वडत असेल, त्याचं बिडीचं व्यसन सुटलं. आता अशामध्ये मला मुलीला बिडीचा वास नचलं बरं का, गेल्या वर्षी सुद्धा आला नाही. नाही तर मी लहान असताना असा इथं बहिणं चालायची आणि बाजूनं वास यायचा, तर या काही नव्हतं असं, आपलं साधं मांडव राहायचं. खरं आहे का? म्हणजे इतका बदल या गावामध्ये झालाय. साधनाचा योग्य वापर या ठिकाणी चाललाय आणि अशा साधनाच्या वापरातून जर भक्ती जर साध्य झाली, मग ती खरी भक्ती आहे. मग त्या ठिकाणी माया शिल्लक राहणार नाही. मग माया जर शिल्लक राहिली नाही, मग काय करावं? अभंगाच्या तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेच राहावे याचा अर्थ असा नाही की ज्या स्थितीमध्ये आपण राहिलो आता सगळं झालं, आता निवांत बसायचं, असं त्याचा अर्थ नाही. जे कर्म आपल्या वाट्याला आहेत ते कर्म करावंच लागणार आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म केल्याशिवाय काही भेटत नाही, पण मनामध्ये कोणतीही भावना, दुःख न आणता कर्म करत राहायचंय. जे आपल्या वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारायचंय. माणसं दुःख आले की घाबरून जातात. दुःख आलं त्यांना वाटतं संकट आलं, आता माझं काही खरं नाही. संत म्हणतात तुमचा भाव असा असायला पाहिजे, दुःख जरी आलं बरं ये, काही हरकत नाही, आज येशील उद्या जाशील, तुझं काम तू करायलास, माझं काम मी करणार. त्या दुःखावर मात करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, तू आलास तरी काही
भीती नाही, ये. महाराजांनी सांगितलं 7.5 वर्षाची शनी आहे म्हणलं की संपलं. 7.5 वर्षाची शनी म्हटलं की बस घाबरून जातात. मग घाबरणानं काय होते त्या ठिकाणी, आणखी निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते. पॉझिटिव्ह त्या ठिकाणी काहीच नसतं, निगेटिव्ह निर्माण झालं की मग त्याच्यामध्ये आणखी भर पडते. मग तो माणूस सावलीला देखील भीतो, अशी त्याची अवस्था होते. मग त्याला आणखी वाटतं काय अडचणी आहे जीवनामध्ये. शास्त्र जे आहे, पंचांग जे आहे, तुम्हाला सावध करण्यासाठी आहे, घाबरून टाकण्यासाठी पंचांग नाही ना कोणतं असं शास्त्र नाही. संतांनी सुद्धा मार्ग सांगितले, तुमच्यात बदल व्हावा, त्या ठिकाणी मार्ग दाखवले, तुम्ही या मार्गाने जा. तिनेची पंथे चालू जातात, त्याने मार्ग दाखवले. मार्ग दाखवून गेले हे सुद्धा मार्गच आहे. कीर्तनाचाही मार्ग आहे, ऐकण्याचाही मार्ग आहे, सप्ताह देखील एक मार्गच आहे. मग या मार्गामध्ये आल्यानंतर, या प्रभावामध्ये आल्यानंतर देव का साध्य होत नाही. आणखी तुम्हाला सांगू का, ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, देवाच्या द्वारामध्ये एक क्षण जरी थांबलं तर सर्व काही साध्य होतं. देवाचे द्वारे उभा क्षण भरे, तेने मुक्ती चारी साधिल्या. देवाच्या द्वारामध्ये एक क्षण जरी थांबलं तर सलोकता, समीपता, स्वरूपता, साहित्यता या चारही मुक्ती साध्य होतात. तर आम्ही 7-7 दिवस विना घेऊन थांबतो. नुकती सुद्धा लवकर भेटणार. काही काही गावात विना घ्यायला माणसंही भेटणार. आमच्या त्या हातगाव तालुक्यात कळणी आहे महाराज, ते पहारा लावलेले 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, रात्रीचे 12 वाजले. त्यानं माईक मधून खूप ओरडला, 12चे पहारे करूया, पहारे करूया. कोणी यायला तयार नाही. त्यानं ते विना मारुती रायच्या गळ्यात लटकवला. सत्य घटना. निघून गेलात. सकाळी काकड्याला आलेत, पाहत तर काय विना मारुती रायच्या गळ्यात. पण या गावातला एक आनंद आहे, सगळे असे आनंदात विना सुद्धा घेतात, सर्व काही आनंद आहे. खरंच या गावाचं तुमचं खरंच नशीब आहे. या गावाचं तुम्हाला असं वाटत असेल महाराजाला कीर्तन देऊन लय कौतुक करायला, काय तसं काही नाही, आधीपासून करतो. विठ्ठल विठ्ठल. एक क्षण जरी थांबलं तर तिने मुक्तीचारी साधी. आपण देवळामध्ये थांबतो म्हणून
देवाच्या देवळामध्ये थांबतो, द्वारामध्ये नाही. द्वार आपल्या जवळच आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, अपने आत्म के चिंतन में हरदम जागत रहना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि निरखना है. मग या द्वारामध्ये सगळ्यांना प्रवेश आहे का? ते म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को खुला है. जनाबाई सुद्धा म्हणते, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून यादो. देवाला कुठं ठेवलंय? हृदयबंदी खाना खेला. आणखी एक शब्द लय महत्वाचा आहे, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. देव आपल्या जवळ आहे. देव आपण आपल्यातला देव कधी पाहत नाही, बाहेर पाहतो. देव तिथं आहे. देवाला हे लागते ते लागते. पत्रं पुष्पम फलम तोयम. पानाची गरज नाही, बेलाची गरज नाही, फुलाचीही गरज नाही. भाव पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण. आणखी देव भावाचा भुकेला. भाव ठेवा, भावानं काही करा. ज्ञानेश्वर जरी वाचलं तरी देव साथ देतो. भाव धरवणिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी त्यावरी. भाव पाहिजे. भाव असल्याशिवाय ते देव सापडत नाही. आणि पण देव तर आपल्या जवळच आहे, तिथंच आपला भाव नाही. हृदयामध्ये विराम. क्या बात. असता सर्व सुखाचा
देहादेही सूर्यप्रकाश आपल्या सगळीकडे तो एकच आहे. हरीची आदासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. जिथं जाईल तिथं समरस होतो. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तेवढा करीत आहे. माणसं म्हणतात अहो सगळं खरं आहे पण मनच लागत नाही हो. पण त्या मनाला एक बांधून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी सांगितले सोहम शब्दाचा मारा गेला. सोहम एक दृष्टांत देतो. एकाने सिद्धी केली, साधना केली. सोहम म्हणजे काय नाही, साधना केली. साधना केल्यानंतर एक त्या ठिकाणी त्याचा जे काही हेतू होता त्या ठिकाणी साध्य झाला. एक त्या ठिकाणी पिशाच स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झालं. सांग तुला काय पाहिजे ते सगळं मी द्यायला तयार आहे. तू ज्या अपेक्षेनं माझी साधना केलास मी खुश झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे. तुला काय पाहिजे ते द्यायला मी तयार आहे. पण माझी एक अट आहे. थोडा ऐकू कमी करा. माझी एक अट आहे, मला रिकामं ठेवायचं नाही. मला नेहमी कामामध्ये गुंतवून टाकायचं. मला रिकामं ठेवू नको. याला वाटलं आपल्या इच्छा खूप मोठ्या आहेत. मला 8 मजली बिल्डिंग बांधून दे, लगेच तयार. संपूर्ण शेत 25-30 एकर मशागत करून दे, एका दिवसात तयार. पुन्हा आणखी समोरून थांबायचं. सांग काय करणार. विचार करून थकून गेला. काम सांगता सांगता काम त्याच्या डोक्यात आठवणा गेलेला. काय काम सांगावं. सांग लवकर. सांगणार गेलास तर मी तुला खाऊन टाकतो. मग त्यावेळेस याला गुरुची आठवण झाली, साधू महाराजांची आठवण झाली. कारण ती साधना करण्यासाठी साधू महाराजांकडे जाऊन हट्ट धरला होता. मला खूप गरज आहे पैशाची, याची त्याची, मला काहीतरी साधना सांगा. महाराजांनी नको म्हणले होते पण ऐकलं नाही. सांगा. मग धावत धावत महाराजांकडे आला. महाराज आता माझ्याकडे कामं शिल्लक राहिलेली नाहीत. ते पिशाच्य माझ्या मागे लागले. काय काम आहे लवकर सांग, नाही मी तुला खाऊन टाकतो. महाराजांनी सांगितलं तुला आधीच सांगितलं होतं. सिद्धी हे काही आपल्यासाठी काही महत्वाच्या नाही. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. मनाला शांत ठेवत नाही, आणखी मन असा चंचल करून टाकून देते. तुला नको म्हणलं होतं, ऐकलं नाहीस. नाही आता काय ते उपाय सांगा, चुकलं मला माफ करा. असं शरणागती पत्करती महाराजांची. पिशाच्या मागे चाल. त्याला एक काम सांग, मला समोर एक पोल रवायला सांग. पोल रवायला सांग आणि पोल रवल्यानंतर वर जा आणि खाली, वर जा खाली, हे तुझं काम चालू ठेव म्हणजे सतत. मग पिशाच आलं. त्याला तसंच सांगितलं. ते पोल रव त्या ठिकाणी आणि त्या पोलवर चढायचं उतरायचं, चढायचं उतरायचं, हे काम त्या पिशाच्याला सांगितलं. आणि पिशाच्या त्या ठिकाणी गुंतला. तसा हा जीव या ठिकाणी गुंतला, याची जाणीव आपल्याला पाहिजे. विठ्ठला मनाला त्या ठिकाणी गुंतवायचं आहे. मग मन कुठेच जाणार नाही. मन तुमच्या ताब्यात राहील. कारण मन हे सर्वात महत्वाचं आहे. आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती. मन जर ताब्यात नसेल तर काही अर्थ नाही. म्हणून मनाला तितकंच महत्व दिलेलं आहे. आणि मन ताब्यात आल्यानंतर मग त्या भक्तीमध्ये खरी मजा आहे. मग त्या भक्तीचा खरा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. मग त्यावेळेस जे काही तुमच्या मनात भावना असतील, चिंता असतील, दुःख असतील, ते सर्व काही तुमचे निघून जातील. कारण तुम्ही भगवंताला सोपून टाकशाल. हे अभंगाच्या 30 माहिला उद्वेग दुःख माहिला उद्वेग दुःख
वाहिरा उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जे काही आपलं उद्वेग आहे, चिंता आहे, दुःख आहे, ते सर्व आपण भगवंताला विश्वासून सोपून टाकायचं. आणि संचिताचं जे भोग आहे 3 प्रकारचे आहेत: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू अवस्थेमध्ये. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध तो त्याचे शरतसे भोगे. प्रारब्ध आहे ते भोगावंच लागणार आहे. प्रारब्ध तो त्याचे शरतसे भोग. प्रारब्धाने जे आलेले आहे ते भोगल्याशिवाय संपतच नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितले भोग नेते फळ संचिताचे. भोगावंच लागणार आहे. माणसं म्हणतात यातून मला लांब पडायचंय, निघून जायचंय, संकटातून बाहेर जायचंय. तो कितीही बाहेर जाण्याचा प्रयत्न कर, तुला ते भोगावंच लागणार आहे. मागे मी एका कोणत्या तरी महाराजांच्या सत्संगामध्ये ऐकलं होतं, जे आत्महत्या करतात चिंता घेऊन, टेन्शन घेऊन, शेताची असेल किंवा घराचा व्याप असेल, औषध पी, रेल्वे पट्टीच्या खाली ये. मग त्या महाराजांना एकानं असा प्रश्न विचारला, महाराज आता हे तर याचं आयुष्य 25-30 वर्षाचं आहे. तसं माणसाच्या आयुष्याची मर्यादा 100 वर्ष आहे. कोणी जगत नाही, पण आता कमीत कमी 60-70 वर्ष तरी मर्यादा आहेच. मग हे 25 वर्षाच्या वयामध्ये मेलेलं जे मुलगा आहे, जे कोणी असेल, त्याला काही आयुष्य असेलच ना पुढे, आणखी त्याचं जीवन शिल्लकच असेल ना. मग त्यानं ते या ठिकाणी मुक्त झालं, मग ते आयुष्य कुठे गेलं? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं त्याला पुन्हा या पृथ्वीतलावर जन्म घेऊन ते जीवन जगावंच लागणार आहे. त्याने काही जरी केला तरी. काही जण वेदना जास्त व्हायला पण आत्महत्या करतात. मग ते कोणत्या, कसं समजायचं? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं जे लेकरं 6 महिन्याचे, वर्षाचे किंवा 5 वर्षाचे, 10 वर्षाचे होऊन मरतात, हे तेव्हा मरून बायकोला त्रास दे, आई बापाला त्रास दे, तेव्हा दिले आत्महत्या करून, आणि आता 10 वर्षाचं होऊन बिमार पडून मेले आणि आताही देखील त्रास द्यायले. म्हणजे तेच आहेत जे आत्महत्या केलेले आहेत का नाही, ते आता 10 वर्षात 15 वर्षात जे मरायले तेच आहेत. नैसर्गिक मरण नाही, ते स्वतःहून ओढून घेतलेलं मरण आहे. ते त्यांना ते भोगावंच लागणार आहे. म्हणून तर म्हटले भोगून येते फळ संचिताचे. एकदा आपण मध्यंतराचं भजन करूया. विठोबा
टाळ्या का वाजवण्या झाल्या? तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद घ्यायचा आहे आपल्याला. गायकांनी म्हणावं आम्ही सांगावं आणि तुम्ही नुसतंच ऐकावं असं काही नाही. ते प्रवचनामध्ये करायचे, कीर्तनामध्ये तुमची सुद्धा साथ आम्हाला पाहिजे. आता मी समोर म्हणतो, तुम्ही मागे म्हणायचं. राम 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 सीता राम राम राम. या गावामध्ये महिलांचा आवाज नाही कमीला दिसत आहे. तुम्हाला तेवढाच अधिकार आहे. बँकेमध्ये पुरुषांना मागे टाकून तुम्ही समोर जाता पैसे उचलायला. राम 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 सीता राम राम. महिला महिला एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. कीर्तनामध्ये कधी लाजायचं नसते. हात वर केल्यानं कोण बघते की काय हे कधीच मनात भावनाचे नसतात. लोक लाजेवरी सोडिले पाणी, लोक लाजेवरी सोडिले पाणी, नाचूया कीर्तनी आनंदाने. या ठिकाणी लाजायचं नसते. जिथं लाजायचं तिथं लाजणार. आज पाहतो महिला मंडळी, आता आम्ही लग्नाचे काही कार्यक्रम करतो ना, त्या वरणामध्ये नाचले आणि इथं टाळ्या वाजायला लाजले. काय करावं विठ्ठल विठ्ठल. हो, सर्व काही सोडून टाकायचं आहे. भगवंताला आपण समर्पित करायचं. चिंता असेल, काही टेन्शन असेल, ताण असेल, सर्व भगवंताला समर्पित करायचं आहे. आणि भोगणे ते फळ संचिताचे. जे संचिताचे भोग आहेत ते तर भोगावंच लागणार आहे. त्याला कितीही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करा. मग महाराजांना प्रश्न विचारला, भोगावंच लागणार आहे
मग नामस्मरण तरी कशाला? जे संचिताचे जे भोग आहे तिथं भोगावंच लागतं, मग नामस्मरण तरी का करायचं? त्याच्यातून जर आम्हाला काही त्यात फायदा होत नसेल तर महाराज म्हणे का करायचं? तुला जर युद्धाला पाठवलं तू वाचशील का? असाच गेला असत. त्याला ट्रेनिंग आहे, साधना आहे, काहीतरी मेहनत आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन जीवनामध्ये आल्यानंतर तुला तर भोगावंच लागणार आहे, हे चुकणारच नाही. पण नामस्मरणाचं जर चिलखत असेल, कवच असेल, त्याचा त्रास तितका होणार नाही. त्याचा त्रास तितका होणार नाही. सीमेवर जवान लढतो, पृथ्वीद्वंदी जे युद्ध असेल त्या ठिकाणी युद्ध चालू असताना, पण त्याच्या अंगामध्ये जे चिलखत असतं, तिकडून वार जरी झाला, गोळी जरी लागली, तरी त्या ठिकाणी तो स्वतःचं रक्षण करून घेतो. त्या चिलखतच्या माध्यमातून त्याचं रक्षण होतं. तसंच या संसार चक्रामध्ये आल्यानंतर भोग तर भोगावंच लागणार आहे, पण नामस्मरणाचं चिलखत, भक्तीचं चिलखत जर असेल, तू त्याच्यातून वाचू शकतोस. ते वार चुकणार नाही, भोग चुकणार नाही, येणारा जो गोळी आहे ती चुकणार नाही, पण त्या चिलखतीमुळे तुझं त्या ठिकाणी रक्षण होईल. म्हणून नाम तितकंच महत्वाचं आहे. विठ्ठल असे भोग भोगत असताना कधी आनंद असेल, कधी दुःख असेल, ते सर्व काही आपल्याला कुठे सोपवायचं आहे? तुझंच आहे म्हणून त्या ईश्वराला सोपवायचं. जर माझ्या जवळ असेल, पण हे कोणाचं आहे? तुझंच आहे. ही भावना आपली सध्या कमी झालेली आहे. हे माझं 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 म्हणण्यामध्ये संपूर्ण जीवन नष्ट होऊन चालेल. शेवटी त्याच्या लक्षात आले, ज्यावेळेस हातपाय चालत नाही, आता देवदेव करावं, आता माझं सगळं संपलंय. तरी संपत नाही बाबा. तिथं आलं तरी त्याचं ते नातू बाहेर खेळू लागता, मध्ये गेलाय की नाही, की इथंही चिंता त्याची चालूच राहते. तू कशाला चिंता करतोस बाबा? माझी सर्व चिंता आहे विठोबासी. तुझ्या म्हणण्याने काही होत नाही, आणि तू केलास म्हणून त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याच्या हातामध्ये जे आहे ते केल्याशिवाय राहत नाही. आपण या पाहिजे 2 वर्षामध्ये जग थांबायला तयार नव्हतं, कुठंच थांबायला तयार नव्हतं. जग असं फास्ट चाललं होतं, पण त्याच्या जर मनात आलं, अख्ख्या पृथ्वी तलावर त्यानं सगळ्यांना देखील शांत केलं होतं. सगळेच घरात बसले होते, कोणीच बाहेर यायला तयार नव्हतं. बाहेर निघाले की याच्या मनात भीती निर्माण झाली होती. तुझ्या हातात काहीच नाही बाबा, किती तू मोठमोठ्या गोष्टी कर, त्याच्या जर मनात आलं ना, त्यांना जाग्यावर तुला आल्याशिवाय ठेवणार नाही. उगं त्या ठिकाणी मोठमोठ्या गोष्टी करू नको. आता तुझं चलती आहे म्हणून तू चालून घ्यायलास. आता आपण पाहतो, आता युद्ध चालू झालंय, युक्रेन आणि रशिया, आणि आजचीच काय ते बातमी आहे, इराणनं पुन्हा अमेरिकेवर काय हल्ले केले. आता अमेरिका सुद्धा युद्धाला तयार आहे. काय होणार आहे काय ते भवितव्य माहिती नाही, का महायुद्ध होणार आहे ते सुद्धा सांगता येत नाही. सावध राहा. सगळे भाव असे गगनाला भिडायले. नुसतं गोड तेल झाले 180 रुपये किलो, 175 180 रुपये किलो गोड तेल झाले. कशाला मी जाग मारतोस? मनाला शांत ठेव, आधी स्थिर कर. देवाशिवाय काही नाही. तू नाही म्हणलास तरी देव आहे म्हणलास तरी देव आहे. आणि तुझ्या नाही म्हणण्यानं देव काय नाही असं निघून जात नाही. तू आहे म्हणला म्हणून देव काय मोठेपणा करत नाही. तुलाच मोठेपणा वाटायला पाहिजे देवाचा, कारण देव आपल्यात आहे. देव आहे म्हणून तू आहेस. तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी. जागा चुकू नको. देवाचं अस्तित्व मान्य कर आणि देवाची साधना कर आणि सर्व भार त्या देवावर घालून टाक. हे अभंगाच्या
हे काही गावाच्या नशिबातच असते असं रस भेटायचं. संगीतात सुद्धा नवरस आहेत बरं का. हे ब्रह्मरस अध्यात्माची बाजूच आहे. संगीतातील जे राग आहेत ते नवरसातच असतात. आंबट खारट जे आपण म्हणतो की नाही, राग सुद्धा नवरसात असतात. आता हे रागात नवरस काय? रागात सुद्धा एक सामर्थ्य आहे म्हणायचं. राग साधी गोष्ट नाही. आता आमचे गायक लोक साधना करत नाहीत म्हणजे रागाचा प्रभाव पडत नाही. भूपराग असेल, दुर्गाराग असेल, दुर्गाराग गायले की असं अंगामध्ये सामर्थ्य निर्माण व्हायचं. मेघराग गायले की असं विजाचा कडकडाट व्हायचा. दीपक राग गायले की दिवे पेटायची. इतकं रागाचं सामर्थ्य. साधना ही तशीच होती महाराज. आता आम्ही मेघ गावो, दीपक गावो, बसलेले माणसं उठून जातात. नाही, हे गावाला अनुभव आहे. त्यांना राग समजो की न समजो, पण राग कसा बिघडलाय. यांचे कान असे तयार झाले त्या गावचे. दरवर्षी काहीतरी नवीन 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 ऐकावं वाटते. नवीन नवीन रस पाहिजे या गावात. यावर्षी जसं पक्वादाचा एक नवीन रस आहे. तुमचे गायक महाराज पहिल्यांदाच आहे ना तुम्ही? खरंच कौतुक करावं लागते. नामदेव महाराज याचे परिचय आहे मला. संगीतात सामर्थ्य आहे बरं का. संगीत है ईश्वर की शक्ति. संगीत है ईश्वर की शक्ति. हर सुर में बसे है राम. रागी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. राग जर गायला चालू केलं ना, रोगी सुद्धा रोगमुक्त होण्याची शक्यता आहे. आणि हा वैज्ञानिकांनी प्रयोग केलेला आहे. एन राजन यांचं जे व्हायोलिन वादन आहे, जे बेशुद्ध पडलेलं होतं, जवळपास 3 वर्षापासून ते सुप्त अवस्थेमध्ये होतं. त्याला बेशुद्धच होत. त्याला कंटिन्यू 6 महिने प्रयोग केला क्लासिकल राग ऐकवण्याचा. आणि त्याच्यामध्ये चेतना जागृत झाली. आणखी एक प्रयोग केला अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी. 2 झाडं एका कुंडीमध्ये लावली. एका झाडाला पाणी, सर्व खत व्यवस्थित होतं. याही झाडाला खत नव्हतं, फक्त पाणी होतं. आणि फक्त शास्त्रीय संगीत ऐकवण्याचं होतं एका रूम मध्ये. आणि दुसऱ्या रूम मध्ये खत होतं, पाणी होतं. इतकं असून सुद्धा ज्या झाडाला क्लासिकल संगीत ऐकवले ते झाड याच्यापेक्षा दुपटीनं वाढले खत नसताना. आणि हे जे झाड आहे खत असून पाणी असून देखील कोमजून गेले. आणि आताही पहा, जे अंगुराचे काही बाग असतात, काही काही ठिकाणी त्याला क्लासिकल राग ऐकवतात, संगीत ऐकवतात, भक्तिगीत ऐकवतात. हे तुम्ही ऐकलं असेल. खूप सामर्थ्य आहे, फक्त त्याचा अनुभव घ्यायचा आहे. अनुभव का घेत नाही आपण? त्याच्यात समरस होत नाही. समरस झालं पाहिजे. संगीत असेल, कीर्तन असेल, ज्या ठिकाणी माणूस जातो त्या ठिकाणी समरस व्हायचा आहे. काही जण समरस होत नाही. काही काही गावामध्ये सोमरस होतं. मग सोमरस घेतलं, सगळ्यांनाच आपल्या रसामध्ये घेतलं. सगळ्याचा बाप मी आहे. त्या रसापेक्षा संगीतातला कोणता तरी एक रस तुम्ही प्राशन करा. तुम्हाला एकेका रागाचं सामर्थ्य, क्लासिकल रागाचं वैशिष्ट्य सांगतो. जितकं तुम्ही गाशाल त्याच्यामध्ये आणखी नवीन 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 काहीतरी दिसते. एखादा आलाप, एखादं नोटेशन कल्पकतेतून घेतल्यानंतर, आता खोकमपट्टी करून नाही, कल्पकता असेल त्या रागाची, प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन ऐकायला भेटतं. आता आजकाल आपण पाहतो बरेच घोकमपट्टी करून त्या ठिकाणी करतात, पण त्याचा आनंद क्षणिक आहे. पण जे स्वतःच्या प्रगल्भतेतून जर ते रागाचं आपण गायन करताना खरंच त्याचा आनंद आहे. क्लासिकल राग असतील, जे रशीद खान असतील उस्तादजी,
भीमसेन जोशीचे आहेत. त्यांनी लोक ऐकायलेत काय ते करायलेत काय त्यांच्याकडे त्याचं लक्ष राहत नव्हतं. ते स्वतः त्याचा आनंद घेत होते. मग त्याचाही प्रभाव लोकांवर पडत होता. दिग्ग संगीतामध्ये सामर्थ्य विठ्ठल. अभंगाचं शेवटचे चरण आहे. तुका म्हणे घालो तयावरी भार बाहुहा संसार देवापै. भार कोणावर टाकायचा आहे? भगवंतावर टाकायचा आहे. का टाकायचा? आपल्याला निश्चिंत राहता येते. निश्चिंत जीवन जगत आहे. घालोनी भार राहिलो निश्चिंती. भार त्याच्या समर्पित केलं. त्या सुखाचंही तुम्हाला मोठेपणा नाही आणि दुःखाचंही त्या ठिकाणी क्लेश नाही. कारण भार तुम्ही सोपवलेला आहे. जे आहे ते तुझं आहे, माझं काहीच नाही. आपण त्या प्रत्येक ठिकाणी आपल्यावर ओढून घ्यायची खूप आपल्याला सवय झाली. आपण इथे स्वाध्याय परिवार आहे, त्या ठिकाणी आपण पाहतो खूप सुंदर असे पद आहेत. शोध घे प्रतिशोध नको, शोध घे प्रतिशोध नको, बोध घे परिदंभ नको, मानवतेचे सैनिक आपण भक्ती करून भीती नको, मानवतेचे सैनिक आपण श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभू स्पर्श जाणून घे. असं दादाजीने इतकं चांगलं सांगितलेलं आहे. जीभ ओली राहते का ठेवितो कोण, खाते ते पचते का पचवितो कोण, प्रेमाचा प्रवाह समजून घे, आतील प्रभू स्पर्श जाणून घे. त्याला जाणून घ्यावं लागतं आणि जाणल्यानंतर, हा सोपवल्यानंतर आपल्याकडे काहीच राहत नाही. हा देहही तुझा आहे, जीवही तुझा आहे आणि मी सुद्धा तुझा आहे. देव माझा, मी देवाचा, मी राहिलोच नाही. हे सर्व तुझंच आहे. ते असं समर्पित करावं लागतं आणि सर्व भाग त्या देवाला समर्पित करूया. आणि आजची सेवा सुद्धा पांडुरंगाच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला ज्ञानेश्वर